त्याला थोडं इकडे बघवा तो असा काय
घरात वास करणारी माझी गुरुदेव शक्ती, उपस्थित असलेले भाविक भक्त, माता भगिनी, बालगोपाल, समस्त मंडळी, तर आज आपल्या गावामध्ये मजूत या नगराचं नाव काय? गाजीबा नगर. तर आता चुकलो होतो, 2-4 दिवस झाले आठवण विसरून गेले. तर बाळे या गावामध्ये आपल्या गाजीबा नगर मध्ये आज मुख्य कार्यक्रम कशाचा आहे? देवळीचा. आणि तो कार्यक्रम कशाचा होता? मंदिराचा होता. तर स्वर्गवासी बाबा
अंतरामजी पारधी हे आम्हाला सोडून गेले. तुम्हाला, आम्हाला, घराला, कुटुंबाला, रिश्तेदाराला आणि या निमित्त आपण आजचा आनंदानं त्यांच्या नावाची रोटी खाल्लं. आता रोटी खाल्ला नाव संपला. आजपर्यंत नाव कसं होतं? आज बाबाची रोटी आहे, आम्हाला त्या तारखेला जायचं आहे. आनंद होता, कारण की मनुष्य गेला, दुःख तर झाला पण आनंदही जास्त झाला, कारण की बाबाचं चादर जुनं झालं होतं. आणि चादर जुनं जरी झालं आणि या वयात जरी मुक्ती भगवंतानं दिलं प्रत्येकाला, त्याच्यासाठी रोजण्याचं काही कारणच नाही, आहे का? पण तो आमचा होता, माया होती. यासाठी आपल्याला थोडंसं दुःख वाटलं की आपण आलो तर बाबा म्हणत होतो, काका म्हणत होतो, दादा म्हणत होतो. प्रेमाच्या दोन गोष्टी सांगण्याची आशा होती, नाहीतर व्हायचं झालीच होती. आणि यासाठी बाबाच्या आजचं तेरवीचं दिवस पार पडलं. खाना पिना झाला, सगळं काय झाला. आता रातचा राहिला नामास कीर्तन. आता ज्ञानेश्वर महाराज सांगत आहे, नामास कीर्तन साधन पैसोपे, नामास कीर्तन साधन पैसोपे, अनजडतीले पापे जन्मांतरीचे, जडतीले पापे जन्मांतरीचे. अनंत जन्माची पाप नावानं करून जाता संत मौली सांगत. आणि म्हणून 13 दिवसाची तेरवी झाली, 12 दिवसाचा बारसा जन्माचं झालं. हा मनुष्य देह एकच वेळ मिळाला, आपलं जन्मापासून मरेपर्यंत काहीतरी करत असावं. आता एवढे प्राणी जरी जन्माला आले, कोणी तेरवी केला का? कोणी बारसा केला का? नाही केला. पण या माणसाचं झालं. मग एवढा सुंदर नरदेह प्राप्त झालं तरी परबारे माणसाला आपल्या माणुसकीची किंमत कधी ठरली नाही. मी कोण आहो, मी कशासाठी आलो, मला काय करायचं आहे, मला मरण्याच्या आधी मला काहीतरी करून घ्यायचं होतं, पण त्याची आठवणच राहिली नाही. देवा, मरण्याच्या वेळेस जेव्हा भगवान तर आपल्याला विचारत असतो जीवनात काय काय केलं, काय म्हणतो मी माझं कर्तव्य जे होतं ते केलं, पण मनाला आवडण्यासाठी काय केलं, काय नाही केलं. कारण तुझी आठवण करीन म्हणलो तर प्रपंच मागे धावत होतो. देवा, मी काय करू? आणि संसाराच्या पायी देव आठवत नाही, संसाराच्या पायी देव आठवत नाही.
बाबूजी मेले, बाबा मेले, गेले, मौसा मेला, काका मेला, बाबा मेला, पण मेला कोण? असली मेला कोण? तर बारे शरीर मेला. जो नाशिवंत शरीर होता तो मरून गेला, पण आत्मा कधी कोणाचा मेला? आत्मा अमर आहे, आत्मा ही अमर आहे निराधार, आत्मा ही अमर आहे निराधार, सर्वाचा व्यवहार सांभाळतो, आत्माला मरतो, आत्माला जडतो, आत्माला मरतो, आत्माला जडतो. आत्मा ही अमर आहे, आत्मा ही आणि अमर आत्मा कधी मरत नाही. जो जो दिसे तो तो नाचे, जो दिसत नाही तो कधी नाचत. पण आपण काही नाही पाहिलं, आत्मेला कोणीला नाही पाहिलं, आत्मा कोणाला दिसला. आणि म्हणून संत तुकोबाराची शिवाय ठेवतो त्या चरणाचा भंग आहे. कारण की बारे मनुष्य जन्माशी येतो त्याला आपल्या दिवसातच आपलं भानच राहत नाही. मला काय करण्यासाठी माझा जन्म झाला, असे जन्म कुठून कोटी, असे जन्म काय करावं. मनुष्य जन्म देव प्राप्त झाला, याच जन्मामध्ये मजा करण्यासाठी दिलं देवाला. आपण हे सोचलं ना, कारण तो पेनारा खाणारा जन्म आहे, काही इतर जन्म भेटेल का? मग करा मजा. कोण पाहिजे? देव कुठे आहे? देव कोणी कोणी पाहिलंच नाही, देव कोणाला दिसलाच नाही. आपण असं ठेवून आपण काहीतरी करत असतो, पण देव तुमच्या पाशी आहे, तुझं आहे, तुझं पाशी परीचा जागा तुझलाशी. प्रत्येकाच्या अंतरामध्ये भगवान आहे आणि भगवान तुम्हाला रोज पाहतोय. आणि म्हणून संत मौली तुकोबारा काय म्हणत आहे? श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. बोलो पंढरीनाथ भगवान की जय. ओ राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम. सीता राम राम राम, सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. ओ राजा राम 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 सीता राम राम राम. बोलो शंकराजी बाबा की, अपने गुरु भगवान की, अपने माता पिता की. बोलो ज्ञानदाता कबीरजी महाराज की. बोलो विजय मोहतरम बाबा की. बोलो संत किशनदास महाराज की. बोलो रे भाई सब संतन की. श्री सद्गुरुनाथ. अब कोणी नाही देवा या जीवाचा संघाती, कोणी नाही देवा या जीवाचा संघाती. कोणी नाही देवा
पंचाचे बाळ मुले आला बाळ मुलगे माझे या प्रपंचाचे बाळ देवाच्या
देवा जीवाच्या संघाती बाळगड गेला तिसरा पंचाचे एकटाच आला एकटाच गेला संग नाही नेला देवाया अवघा संसार माझा माझ्या मनातला परिणाम ओळखीला यात मारावा तुका म्हणे काही परिणाम जपा होईल तो नपाया आयुष्याचा तर बारे आज आपण या ठिकाणी तेरवीला म्हणतात 14वी केला आता 12 झाली कोण झाली खरोखर आहे बहुतेक म्हणणं बरोबर आहे 14वी झाली ना 15वी झाली आता कारण की 12 वाजले म्हणजे 15वी मग 16वी नाही कारण अभंग संत माणूस तुकोबाराने सेवा ठेवलं या जीवनाचा कोणी नाही या जीवनाचा जन्म झाला एकट्याच मरण झाली एकट्याच पण संत म्हणत आहे की मरण्याच्या आधी आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण काहीतरी घेऊन आलो होतो काहीतरी घेऊन आलो होतो मग एकटा आलो होतो का नाही पण आपण एकटं सांगितलं कारण वस्तू ओळखलंच नाही वस्तूची ओळख आलीच नाही संत तुकोबाराने सांगत आहे वस्तूचे कारण अगा पडेल बाजेवा अरे कोठे जाल तेव्हा शोधा मला कोठे जाल तेव्हा शोधा मग एकूण आपल्याला बाळ येण्यासाठी किती महिने लागले किती लागले जन्म झाला किती महिन्याला झालं तर 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात होतो आईनं सांगितलं म्हणून आम्हाला माहित झालं सांगितलं म्हणून माहित झालं ना आणि आपल्याला माहित झालं असतं का नाही पण बापानं सांगलं नाही कारण त्याची वस्तू त्यालाच माहित नाही आणि म्हणून 3 महिने 13 दिवस बेटाच्या ब्रह्मांडात राहिलो एकूण आपल्याला 12 महिने 22 दिवस झाले पण त्यानेच त्याला माहित नाही तर सांगेल तरी काय आणि म्हणून एवढं वर्ष झालं म्हणजे 13व्या महिन्यात आमचा जन्म झाला 13व्या महिन्यात आमचा जन्म झाला आणि या ठिकाणी 13 दिवसाची तेरवी करण्यात आली 12 कारण की 5 कर्मेंद्रिया 5 ज्ञानेंद्रिया 11 मन 12वी बुद्धी 13वा चित्त एक चित्त असून आपण 13 दिवसाची तेरवी केला आता 13 दिवसाची तेरवी जमत नाही म्हणून 14वी केला मग 14वी नाही जमत म्हणून 15वी केला याला काय अर्थ होता आणि म्हणून म्हणत आहे आपल्याला जे जे ठाव असेल ते आपण सांगू नये कारण की 13वीचा अर्थशास्त्र पुराणात आहे 13 दिवसाची तेरवी राजा धर्माने केलं कशासाठी कारण को रीती रिवाज एवढी ज्ञानी कुंती होती सात्विक होती भाविक होती कुंतीला आदर्श होता माझे पती स्वर्गाशी जरी गेले तरी पण मी त्याच्यासाठी काहीतरी करेन आता पैशाने जिंकणार होती का नाही कोणाचा पैसा कोणाच्या कामात आला नाही आणि म्हणून म्हणत आहे अरे देव काळाचे धन कुबेराचे येते मानवाचे काय हे आहे येता देवविता नेता देवविता येते तुझी सत्ता काय हे आहे काहीच नाही एवढं मोठं कमावून ठेवलं एवढं मोठं माय केलं माझा लेकरं वासरं सगळं माझा होता मग कोणी 7 मध्ये गेला का कोणी गेला नाही कोणाला पाठवलं नाही त्याला नेलंय नाही एकटा निघून गेला म्हणजे सगळे जण विचारा आम्ही जेथून आलो तिथं जातो आम्ही जातो आपल्या गावा आम्ही जातो आपल्या गावा
होते तरी पण गेले तर कोणीला पत्ता लागला रात्रंदिवस जगले रात्रंदिवस आता जाते आता जाते आता जाते पण बाबाचं गाव काय आलं कारण की ते गावाचा वेळ आहे त्या गावापर्यंत कोणी पोहोचला तो भाग्यवंत झाला कारण त्या गावाचा ठिकाणा कोणाला माहित झाला नाही साधू संत ऋषी मुनी कोणाला माहित नाही झालं का आपण कोण्या गावाला जाणार आहोत कोण्या देशाला जाणार आहोत आपण कुठे काय करणार आहोत आणि साथ मध्ये काय नेणार आहोत आणि म्हणून म्हणत आहे अरे आए गाय अकेला जाए गाय अकेला आए गाय अकेला जाए गाय अकेला दो दिन का महिमान तेरा दिल है रे पंछी समान हो तेरा दिल है रे पंछी समान आए गाय अकेला जाए गाय अकेला आए गाय अकेला जाए गाय अकेला कोणाला साथमध्ये नेलं रात्रंदिवस त्या कुडीमध्ये राहिलं या देहामध्ये राहिलं या नाशिवंत देहामध्ये राहिलं पण या नाशिवंत देहाची कधी चिंता लिहिलं नाही नेलं का काही नाक होता डोळा होता तोड होता हात होता सगळं काय होतं काय नाही नेलं रिकामा आनंद रिकामा गेला आता इकडे काय म्हणत आहे एवढा मोठा माझा संघर्ष केला आणि रिकामे निघून गेले देत आहे एकटाचा आवाज एकटाच गेला संग नाही नेला गणमाया औरा संसार माझा केला पण नावड केला आत्माराम करणार आहे पंचदेहाच्या शरीरामध्ये आपण जो आत्मा श्वास घेतो आणि तोच खरा भगवंत आणि त्या भगवंताला ओळखण्यासाठी आपल्याला त्याची गरज आहे कोणाची ज्ञान कोणी सांगू शकत आणि म्हणून काय वैरागी तुकडा सुखाचा सागर ज्ञानाचा भंडार गुरु माझा ज्ञानाचा भंडार गुरु माझा सुखाचा सागर ज्ञानाचा भंडार सुखाचा
बोलवलं कारण की आज किती लोक आले आणि किती लोक खाऊन गेले. कोणी भाऊच्या जवळ आले का? तुझा बाप किती भेटला होता सांगितलं का? नाही सांगितलं. काम त्याने दिसलाच नाही कारण की पाहिलंच नाही तर दिसलंच नाही. आता एवढे सकाळपासूनचे लोक आले, गर्दी झाले. जो आता है वो खाके जाता है, वो आता है खाके जाता है. अच्छे झाले. सकाळी सांगतील भाजी चांगली झाली, कोणी म्हणेल तिखट झाली, पण बाबा म्हटले म्हणून सांगतील का? मग एवढ्या लोकांना जेवायला दिलं 13 दिवसानं, तरी पण बाबाला मोक्ष प्राप्त झाला असेल का? बाबाने काहीतरी भेटला असेल का? कोणाला माहित, कारण की ठिकाणच माहित नाही. आता तेव्हा धर्मराजाने तेरवी केलं, सगळे पाहुणे बोलावले, पण कुंतीच्या मनाने समाधान झाला. कुंती म्हणत आहे देवा सगळेजण आले, काका आला, बाबा आला, मामा आला, मावशी आला. आता नेटनेटके राहतात आणि कुठेही येतात ना जातात, हलके जातात ना बारी बारी राहायचे. आणि जरी सगळेजण राहिले असतं तर घरमालकांना व्यवस्था केला नसते, केला असती का? नाही. एवढेच जण आहेत तरी इकडे का तिकडे होते ना ते, कारण का घर लहान आहे. एवढे मोठे पाहुणे आले, घरात मावत नव्हते. आता समजा आपल्या गावच्याही लोकांनी एवढ्याच जणांना जेवण केलं का? जे भोजनात बसले तेवढेच जण नाही, एवढे लोक जेवले. आता खरं जेवण म्हणजे तुम्हीच केलं. त्यानं जेवण काय केला? ज्याचे खावे अन्न त्याचे करावे भोजन. भगवंताचे बदल करण्यासाठी आम्ही जेवण केला, त्याचं खरं जेवण त्यानं जेवला, आम्ही हरिनामी जेवण जेवलं. आणि यासाठी वारे कोणती म्हणत आहे देवा सगळेजण आले म्हणून पण तुम्ही दिसत नाही, कारण का तिच्या पुराण पत्रिका काय दिला? ज्याला पत्रिका भेटला तू येते, ज्याला पत्रिका भेटत नाही तू येत नाही, आम्हाला भेटलीच नाही म्हणते. आता त्यासाठी वारे भगवानाला पत्रिका दिला नाही. भगवान बसलाय, कोणती आधार करायचं देवा माझ्या घरी का बरं आलं नाही? म्हणून देवाला बोलवत आहे. तुमची आलं बरोबर माझ्या मनाला समाधान होणार? अरे नाही झाले समाधान, नाही झाले समाधान, नाही कोणत्या अडचणीत होते. मग आमच्या घरचं कार्य कसं होईल? कारण आजपर्यंत बाबाजी होते, खटल्यावर असतील तरी पण आशा होती. आम्ही जरी इकडून चक्कर मारला तरी याची भेट घेत होतो. आता मला बघताना मोक्याने येणं होईल, कारण की आता विचार करावा लागेल वाटेवर का याच्या घरी कोणी आहेत का, यावं लागेल का नाही अंदाज. आणि आजपर्यंत आम्हाला असं वाटत नव्हतं का कोणी असो
बारे त्याच्यासारखा भाग्यवान नाही. पण येणारा जाणाराची काही कमतरता ज्यासारखं कोणती एक म्हातारी होती, कारण राजाची आई होती, तिला सगळं पटत होतं. देवा सगळे जण आले पण तुम्ही आले नाही. माझ्या राजाला मोक्ष प्राप्त झाला असेल का? माझा राजा कुठे गेला असेल? माझ्या राजाला चांगली जागा मिळाली असेल का? कारण का कुंती भगवंताची भक्त होती. तेव्हा नको आईला म्हणत आहे, आई म्हणे काय असं विचार करतो? आता एवढे मोठे पाहुणे आले म्हणजे तरी मग का बरं भरला नाही? अजून वाट कुणाची पाहत आहे? तेव्हा कुंतीला रड आलं. पती देवाची अगाडियात अन वाव लागे पाणी नेत्रातून, वाव लागे पाणी नेत्रातून, वाव लागे पाणी कारण का तो तुझा राजा होता पण आमचा बाप होता. मग आम्ही रडला, तूही रडला, कसं काय होईल? मला कोणी रडल्यानं कोणी झाले का जिवंत? परंपरा रीतच झालं काय? मला आई काय न होणार नाही म्हणे रडल्यानं. देवा कोणती म्हणत आहे, देवा मी माझ्या राजासाठी रडत नाही रे पोरा. मग रडतो कोणाचं? कारण तो माझा बाप गेला याच्यासाठी रडत नाही, रडते कोणासाठी? तेव्हा कोणते म्हणत आहे, मी रडतो तो विश्वाचा बाप आहे, तो म्हणे तुमचाच बाप होता. म्हणे याच्याला रडून काय फायदा होणार? विश्वाचा तो बाप कुंतीचा, तो विश्वाचा तो बाप देवतीचा पुत्र, त्याच्या हाती सूत्र सर्व आहे आणि मी त्याच्यासाठी रडतो. मग तू येऊन काय करणार? आता आमच्या घरी पंक्ती सुरुवात झाली, एवढं मोठे लोक जेवून गेले. मग आता सायंकाळ होत आली, देव कसं येणार? कारण का देव भाजीपाला आहे का? बोलवल्याने येऊन जाते, केदारल्याने चालली जाते, काय का नाही? तर कुंती म्हणायचं, मी जरी बोलवलं घेऊन नाही आला तर म्हणजे काहीच राहिलं नाही. मग तुझं ना त्याच्यानंतर तेव्हापासून कधीपासून काय आहे? तेव्हा कुंतीने सांगितलं, अरे म्हणे बाळा माझ्या आणि त्या देवाचं रक्ताचं नातं आहे, रक्ताचं. मी जरी बोलावलं तर ते माझ्यासोबत राहणार. आणि म्हणून कुंती मनोभावी बोलवत आहे. काय म्हणत आहे? श्री हरी येशील का माझ्या घरी? श्री हरी येशील का माझ्या घरी? Come on.
भगवान आज मध्ये राजाच्या तेरवीच्या दिवसाला तुम्ही जरी हजर झालं तेरवीचं कारण काय हे विचारायचं होतं तेरवीनं मध्ये हृदयाला मोक्ष प्राप्त होईल की काय विचारायचं होतं देवा म्हणे तुम्ही आले म्हणून मला कोणी सांगणार आणि यासाठी संत तुकाने सांगितलं तुका म्हणे मध्ये पाहिजे जातीचे वेड्या गवाराचे एवढे मोठे आले म्हणे पण काही कामाचे आले नाही तेव्हा भगवान त्याला कनेक्शन गेला भक्तानं देवाला बोलावलं तर देवाला बातच आवाज जातो कारण का तो नाही दूर असेल मग आवाज कसा जात असेल मग दूर असेल का खरं तो नाही ना आणि म्हणून म्हणत आहे तुझं आहे तुझं पाशी परीचा जागत तुलाशी भगवान त्याला आवाज दिला भगवानाला स्वर्ग लुकावून भगवानाला स्वर्ग होता कुठं आणि म्हणून म्हणत आहे स्वर्ग आणि पाताळ आणि पृथ्वी या तीन मध्ये आपल्याला वस्ती करायचं आहे मग स्वर्ग कोणा पाहिलं ज्या पडद्यावर श्वास घेतो जेव्हा म्हातारा माणूस होतो म्हातारा झाला म्हणजे आमचं वर्षाची समजा तिथं पडद्यावर बसत होतो ज्ञानी होते श्वास घेणे आणि सोडणे घेणे आणि सोडणे मग त्याचा श्वास त्याच्यापर्यंत गेलं होतं का आता गेला असेल तरी पण आम्ही मायाचे लोक गेलं बाबा तुम्ही काही खाल का बाबा तुम्हाला काही असे आहे का मग तुम्ही आपल्या पोरीले काही सांगता का मग आपल्या जवायला काही देता का नाही का कोण बोललं मोठ्यानं बोललं का जाणाऱ्या आत्मेनं बोललं का नाही डोळ्यातून पाणी पडत होतं देवा मी या प्रपंचात तुझ्यासाठी काही नाही केलं मी माझं प्रपंच साधवलं आणि जन्माला आलो तेव्हा तुझं ज्ञान करीन म्हणून मी तुझ्या गर्भात वचन केलं आईच्या गर्भात पण म्हणे त्यावेळेस मला असंच जागवलं हा बोलला का नाही मेला असेल का जिता असेल तेव्हाही माझी भक्ती अखंड झाली मधल्या वेळी श्वास घेणं चालू होता तेव्हा यानं ते टोचन केलं काय खातेस का मधल्या वेळेस जरी इच्छा झाली माणसाची तरी मांसाहारी करू नका संतांचा पुरावा त्याला गुण द्या काहीतरी फळ वस्तू द्या खाण्यासाठी जरी इच्छा झाली तर पण हा मांस खाऊ द्यायचं नाही कारण कुमारे संत तुकोबाराने सांगितलं या माणसामध्ये जरी एका भक्तराज जन्माला जरी आला तर तो हा व्यवसाय करणार नाही आणि म्हणून म्हणत आहे धन्य हरी भक्त जन्माला ज्या घरची सकळ जीवाचा तारू होय सकळ जीवाचा तारू होय भक्त जन्माला ज्या घरची सकळ जीवाचा तारू होय सकळ जीवाचा तारू होय काय म्हणत असतो अरे ते तुम्ही सोडवा आता जीवनाची यातना लोकांमध्ये यमामध्ये करणारा तुझा तो आत्मा तो बोलत असतो कोणीतरी सोडवा यमाची यातना अनवसिया साधना करा काही असिया साधना करा काही असिया आपल्याला भक्ताची गरज आणि म्हणून सर्व लोक भगवान आणि कुंतीच्या आदेशानुसार आल्याच्या नंतर याला काहीतरी परवाना घेऊन आले गावाच्या सीमेवर उतरले आणि भगवान
म्हणत आहे. आता कोणाला विचारावं की राजाचं घर कुठं आहे? आता भगवानाला विचारण्याची गरज होती का? नाही. तरी पण यानं वाट पाहिलं, माणसानं वाट काय पाहिलं नसतं. कारण की माणूस अभिमानी आहे. कारण की माझ्यासारखा कोणीच नाही. माझ्यासारखा अभिमानानं वाया गेला पण देवाला अभिमान झाला नाही. एवढा मोठा देव आहे, करता करविता हरविता, सगळं करणं त्याच्या हाती आहे, तरी पण त्याने गर्व नाही. आणि म्हणून म्हणत आहे, अरे हा गर्व नव्हे कामाचा कामाचा, कर भजन हरी नामाचा. हा गर्व नव्हे कामाचा कामाचा, कर भजन हरी नामाचा. आता मुलगा जर तुझं जेवण करून तरी गेले खुशी संवाद करून आता भगवानाची आणि त्याची गाठ पडली. तेव्हा भगवान म्हणत आहे, अरे कोठून आला म्हणे? आधी सेवेवाल्या करून आलो म्हणे, काय करून आला? जेवण वगैरे करून आलो. आता चाललास कुठे? झोपा आलो. जेवण झालं मग जागा कुठे काय झोपायची पाहिजे का नाही? अरे म्हणे जेवण करून झोपायला गेलं तर मला सफर झोपण्याच्या आधी मला तरी राजाच्या घरी नेऊन दिला तर म्हणे नेऊन दे. म्हणून या तरुणाला त्या देवाला राजाच्या घरी नेण्यासाठी चालू लागले. तेव्हा भगवान म्हणत आहे, म्हणे तरुणा आपल्या घरी राजाच्या घरी तेरवी आहे, तुमची सारखी भक्त आहे, मग म्हणे आपण जरी भजन करत गेला तर. आता हा म्हणत आहे, अजी म्हणे आमच्या गावात भजन पूजन चालत, हमारे बस्ती में भजन पूजन चलता, हम चलता है तो क्या? भगवान सांगत आहे, मला सांग करुणा काय चालतं? हा सांगत आहे, कलीने ऐसा मारा भान, कलीने ऐसा मारा भान, कलीने ऐसा मारा भान, कलीने ऐसा मारा भान, झूठा भजन पूजन का ध्यान, झूठा भजन पूजन का ध्यान, झूठा भजन पूजन का ध्यान, झूठी बातों के रोशनाई चल रही है, झूठी बातों की, झूठी बातों की रोशनाई चल रही है, झूठी बातों की. हा सांगू लागला, कुणाल कवळी माणसाच्या जन्माला याच वेळेस 25 साल
आणि म्हणून भगवान त्याला सांगत आहे हमारे बच्चू ने कैसा चलता है प्रभूचे नाम आठवत आहे भगवान तरुणाला सांगत आहे म्हणे राम भजन कर लेना राम भजन कर लेना एक दिन जाना प्रत्येकाला ही माया सोडून जायचंय पंचतत्वाची काया सोडून जायचंय मरण सगळ्याला आहे आणि मला म्हणत आहे अरे मरण आहे एक दिन मरण आहे मरण आहे मरण आहे एक दिन मरण आहे राजा बसलो भगवान तिथं पोहोचले पण भगवानाकडे कोणी पाहू शकले नाही ओळखलीच नाही देवाला तेव्हा राजा सिंहासनावर बसला नाही हा म्हणत आहे तरुणाला जा मला सांग मला कोणीतरी पाहुणा आला हा सांगायला लागला म्हणे राजे साहेब तुमच्या घरी म्हणे आता कोणीतरी पाहुणा अरे कोणाच्या गावचा आला ते पाहुणा कोणाच्या गावचा आला ते पाहुणा राजा म्हणत आहे कोणीतरी असेल भिकारी आला असेल जेवण करेल आपल्या घराला चालेल जाईल आमचं तुला घेणं काय त्याच्याशी नव्हतं काय रिस्पॉन्स द्यायचं नाही ओळखी नाही पैसा नाही मला आम्ही काय करावं पण तो त्याच्या दारात बसलो जोपर्यंत राजा म्हणे माझ्या जवळ येणार नाही त्याच्या घरचा भिंडवर पाणी सुद्धा पिणार म्हणून राजाला म्हणत आहे हा जर म्हणे हे महामारी दिसते तुझी नाही हे कोणाच्या कामाची नाही आणि म्हणून भगवान राजाला सांगत आहे अरे प्रभु का घर मत भूलता रे नर तुझे जाना होगा प्रभु का घर मत भूलता रे नर तुझे जाना होगा
भगवान त्याला कुंतीला एवढी भक्ती देवाची केलं कुंती ना तेव्हा देवाला विचारलं होतं कुंतीला आज मला एवढी मोठी भक्त तू माझी झाली सांग मला काय मागतोस माग तर बारे मागण्यासाठी कुंतीला बरं काही होतं बरं जीवनामध्ये तिने एकच वस्तू मागितलं कुंती म्हणत आहे देवा माझ्या आयुष्य संपेपर्यंत फक्त एकच वस्तू द्यायचं तिचा नाव होता दुःख तिचा नाव होता दुःख आता दुःखच का कुंतीला मागितलं भगवान म्हणत आहे तू दुःख का मागितलं अरे सगळं सुखासाठी येतात म्हणे माझ्याद्वारे कोणी मान मंदिरात तिथं सुख मागण्यासाठी धन मागण्यासाठी संपत्ती मागण्यासाठी मग तू जीवनामध्ये तुमचं का मागितलं तेव्हा कुंतीनं देवाला सांगितलं देवा जरी तुम्ही मला सुख दिला तर म्हणे तुमचं नाम म्हणे माझ्या मुखात येणार जरी तुम्ही माझ्या जीवनात सुख दिला तर म्हणे तुमचं नाव कोण घेईल सांगा देवा यासाठी मला दुःख दिला तर रात्रंदिवस तुझं नाम घेईल आणि म्हणून म्हणत आहे सुख में स्मरण सत्करे सुख में करे ना कोई सुख में स्मरण करे तो बापा सुख का एक को हो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तर बाळे भगवान तिच्या काही आल्या कुंतीची लक्ष पडली कुंती धावतच देवापाशी आली म्हणे एवढं वेळ झालं देव माझ्या घरी आला पण म्हणे कोणी माझ्या देवापाशी गेला धावत गेली आणि पकडलं हात नेलं घरात असं पन्नावर बसवलं आणि देवा विचारू लागली कुंती देवा उशीर का केलं म्हणे देवा उशीर का केला आतापर्यंत का बरं आला नाही तेव्हा देव म्हणत काय बर म्हणे कुंती तुमच्या घरी एवढं मोठे पाहुणे कशासाठी म्हणे तुमच्या घरी पाहुणे कशासाठी तेव्हा कुंती म्हणत आहे आमच्या घरी तेरवी आहे काय आहे तेरवी आहे यासाठी पाहुणे आले मग म्हणे एवढे मोठे पाहुणे होते मध्ये कशाला बोलावलं भगवानाला विचार आलं तेव्हा कुंती म्हणत आहे देवा मी यासाठी बोलावलं का तेरवी झाली एवढ्या लोकांना जेवण केलं मग सांगा देवा माझ्या हृदयाला स्वर्ग भेटला का माझ्या हृदयाला स्वर्गात जागा मिळाली असेल का माझ्या हृदयाला मोक्ष प्राप्त झाला असेल का यासाठी मी तुम्हाला बोलावलं म्हणे आमची मला तेरवी पूर्वीची काय आम्हाला माहित नाही बा म्हणे आमच्या जीवनामध्ये तेरवी कोणाची झाली देव कधी मेला याची तेरवी काय केला देवाने पोरबार झाले सद्गुरुनाथ महाराज अरे सुंदर समझ कर चलना प्यारे सब होगा उधार समझ कर चलना प्यारे सब होगा उधार मरने पर तो पछताएगा सब होगा बेकार रे भाई सब होगा बेकार माझे पती स्वर्गाला गेले असेल का काय विचारायचं होतं आज तेरवीचा दिवस आहे भगवान म्हणत आहे तेरवी म्हणजे काय तेरवी म्हणजे तिनं देवाला विचारण्यासाठी बोलावलं तर उलट झालं भगवान विचारू लागला कुंतीला अगं तेरवीचं कारण पुसेनारा संसाराची काय आहे संसाराची काय आहे
कोणते म्हणत आहे तेव्हा असं काय करता हो मनुष्य मेला की 13 दिवसाची देवणी केल्या जातं म्हणून मी माझ्या राजाची देवणी केला मला एवढं मोठे पाहुणे आले कावना विचारलं तेव्हा कोणती सांगत आहे हे सोयरे होत म्हणे माझे कोण सोयरे काका होय बाबा होय मामा होय मावशी होय सारे रिश्तेदार हे माझे सोयरे मग सोयरे कशाचे अरे सोयरे डायरे संपत्तीचे लोक अरे निशाणाचा तेव्हा भगवंताने देवीचं कारण फक्त संत सांगतो म्हणे याच्यावर कोणी सांगू शकत तर बाळे तुम्ही संत माये बापत मुखावंत काय आम्ही पतित किती वर्ण अवतार तुम्हा धराया कारण अनहा गरजे कारण हरी माझा भगवंत एकच आहे तुम्हीच सांगा तेव्हा कोणती पुन्हा पुन्हा शरण जाऊ लागली देवाला विचारू लागली सांगा ना देवा मोक्षाचं साधन अगं चौऱ्याशी वंदना चौऱ्याशी वंदना संत जरी आले तुझ्या घरी तेव्हा तुझा उद्धार होईल नाहीतर उद्धार होणार नाही मग कोणती कोण्या संताला शरण जाते संत ओळखेल तरी कसा आणि म्हणून बारे संत ओळख का वा कसा बारे सगळ्याला चालते आपण पार्टीने चालते नको यायला येणार नाही श्री सद्गुरुनाथ महाराज की अरे कोणाची आतिरावरी ग बसले नव्हते किंवा रे बसले नव्हते आपला कुठला चांगला भेटतो वरचा वरचा त्याला ना अस्सलमान श्री सद्गुरुनाथ महाराज भगवंत त्याला उद्धारत आहे कुंतीच्या घरी जाऊन पंडू राज्याचा उद्धार करायचा आहे कारण की त्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे सांगा जाता कोणी नाही कोणी उरले नाही आम्ही म्हणजे कोणी जाणार नाही कारण तेवढं तत्व आमच्या नाही तेव्हा कृष्ण भगवंताने काय केलं
अरे कृष्ण बसला गोडीला कृष्ण बसला गोडीला कोणाचं दान मागावं जो मेला असेल त्याच्या नावाचं दान घ्यायचं. आता कुंतीला सांगितलं होतं सकाळच्या वेळेस तुझ्या डोळ्यावर कोणी जरी याला त्याला माघारी करतील तुला राजाचा उद्धार होईल नाहीतर होणार नाही. कारण की सकाळी सकाळी कोणी दारावर जात होतं फक्त पांघरून जात होता. आणि आता बारे या कोरोनाने पांघरून मिळवले कोणी येत नाही दारावर येतात का नाही मागत नाही. कारण की कोणा कोणा दिवसाला आपण कोणाला तरी दान करावं असं मनात जरी वाटतं आपल्याकडचं दान जात नाही. कारण जो भिकारी मागत होता ती पाळी आमच्यावर आहे. आणि का नाही कारण की रांगेत उभं होऊन दान धरून राहावं लागतं. तेव्हा देतील तेव्हा खायला नाही तर वाट पावतो राहिला बरोबर कोणी देणार अशी पाळी आपल्यावर आली. जेव्हा आपण बैलाने नुसका बांधत होतो त्याने श्राप दिला आम्हाला नुसका लागला. कारण कोरोना असा आला कारण की देवानं उघड केलं डोळं. कारण की तुझी माया कोणाला किती आहे आणि किती माया तुझ्यावर कोणाची आहे असं स्पष्ट केलं. कारण नवरा मेला तर बायको त्याच्याजवळ गेली बायको मेला नवरा त्याच्याजवळ तिच्याजवळ गेला. अरे बाप मेला तर पोरगा नाही पोरगा मेला तर बाप नाही कायची माया. कारण सगळं माझे माझे म्हणतात ना माझे माझे म्हणलं तरी कोणी गेलं नाही. कारण मरण्याची होती मी मरून तर नाही जाणार ना म्हणून आपला हित कोणी सोडला नाही कोणीच नाही गेलं. मी मरीन तर मरीन पण हा माझा बापू असं म्हणला का नाही. आणि म्हणून म्हणत आहे आपण या हिता असेल जो जागता अरे गंगे माता पिता संग नाही नेला काही असं मोठं केलं कोणा कोणाचं नाही. आणि म्हणून मला नाही सांगता होता गौरी कवाडी गोडला गौरी कवाडी
दिना चांगलेरा पांगुरा झालो दिवानाने हात पाय आधार नाही मला कोणी बाप नामान गाण मागितलं त्यानं कुंतीला गाण दिलं पंढराजाच्या नावानं पंढरपुराला पांगून निघून गेला आणि म्हणून म्हणत आहे की बारे जोपर्यंत आमच्या आजोबा बापाच्या नावाचं गाण करून येत नाही तोपर्यंत त्या गेलेल्या आपल्याला मोक्ष कधी मिळतात नाही आणि म्हणून म्हणत आहे एवढे लोक गेले एवढे लोक दान धर्म करून गेले तर कोणीला आपल्या हातामध्ये काय दिला अरे आजोबा मेले त्यानं काय नेले तुकडोजी महाराजांनी सांगितलं अरे आजोबा मेले त्यानं काय नेले आणि एकटेच मेले जगामध्ये हे सगळ्यांना सोडून एकटेच गेले काय गेलं का त्याचे आजोबा तसे गेले तेही तसेच गेले मग आमचे आजोबा जसे जातील तसे आम्ही जाणार आहोत काय नेणार आहोत का एवढा मोठा कमावून ठेवला तरी कोणाच्या कामात आला नाही आणि म्हणून म्हणत आहे की बारे अभंग संत तुकोबाराची सेवा ठेवला या अभंगाला घेऊन आपल्याला पुढे चालायचं अशा प्रकारे कुंतीने आपल्या राजाचा उद्धार केला 13 दिवसाची तेरवी झालीच पाहिजे कारण की बारे 13 महिन्याची माळ संपूर्ण काढून दिला शिकायला सुधारला कारण की 13 दिवस झाले तर बाबा या घरातून स्वर्गाची आत्मा जातो पहिली द्वारावर असलेला आत्मा जो आत्मा कुठे मरत नाही भटकत नाही आपल्या अंतर्मनावरती मंडळात असते ज्याचं साधन पूर्ण झालं ज्याचं जुनं शरीर झालं ज्याचा औषध खतम झालं त्याच्या आत्मेला काही धोका नाही आणि त्या माणसापासूनही आपल्याला काही भीती नाही तर ज्याचं जागर नवीन आहे ज्याचं शरीर नवीन आहे अपघातात गेला की काही कसो पण त्याची आत्मा आम्हाला सोडून जात नाही आणि तुझ्यापासून आपल्याला धोका असतो तिला म्हणतात भूताचर योनीमध्ये त्याची आत्मा जातो कोणामध्ये जातो भूताचर यातनात आणि म्हणून तो आपल्याला भूत देशामध्ये प्रवेश होतो आणि त्याच्यापासून आपल्याला भीती होते आमच्या या महाराजीचं भूत पेशा नाही कारण की याची आत्मा अमरावती निघून गेली शरीर संपलं मन संपलं म्हणून बारे आज आनंदाचा दिवस आहे आज आनंदाचा दिवस आहे दुःख नाही मनुष्य गेले म्हणून दुःख नाही कारण नवीन वस्त्र प्रधान होईल नवीन जगा भेटायला का नाही आता जुना होता कसा जगा होता अरे जगा शिवला नवाग बाईला नव देवा जगा शिवला नवाग बाईला नव देवा विश्रांती घेऊ चाय पिऊन टाका मग